आज मी माझ्या मुलीला आवाज देत होते. सकाळचे 10 वाजले होते, पण माझी मुलगी चांदणी अजून उठली नव्हती. आजकाल तिच्यामुळे मी खूप काळजीत होते. तिने कॉलेजला जाणेही बंद केले होते. मला माझ्या मुलीला भूतबाधा झाली असावी असे वाटत होते. याआधी ती नेहमी माझ्या जवळ झोपायची. काही दिवसांपासून ती वेगळ्या खोलीत झोपत होती. खरं तर काही महिन्यांपासून मला वाटले की माझी मुलगी माझ्यापासून काहीतरी लपवत आहे. मी सकाळी जेव्हा तिच्या दारावर वाजवायचे तेव्हा ती खूप उशिरा दार उघडायची आणि घाबरलेली असायची. आजही मी तिचा दरवाजा वाजवून वाजवून थकले होते. यावेळी मी हाक मारली तेव्हा तिने कुरकुर केली आणि दार उघडले. तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव होते आणि ती खूप अस्वस्थ दिसत होती. माझी नजर माझ्या मुलीच्या पायावर पडली तेव्हा मला धक्काच बसला. ती अगदी विचित्र पद्धतीने उभी होती, जणू काही वेदनेने तिला खूप त्रास होत आहे. आज खूप दिवसांनी माझी नणंद उर्मिला पण आमच्या घरी आली. त्यांच्या लग्नाला 30 वर्ष झाली होती, तरीही आत्तापर्यंत त्यांचे माहेरी येणे जाणे पूर्वीसारखेच होते. मला भीती वाटत होती की कदाचित माझी मुलगी तिच्या समोर येईल आणि जर ती या अवस्थेत आली तर माझी नणंद नक्कीच काहीतरी बोलेल. तिला फक्त बोलण्यासाठी निमित्त हवे असते. तेवढ्यात माझ्या नंदेने मागून हाक मारली, "अरे रुचिका, तुझी मुलगी दिसत नाही, काय झालं आहे? माझ्या भाचीला भेटून खूप दिवस झाले, बोलव तिला." मी चांदणीला बाहेर यायला सांगितल्यावर ती लंगडत बाहेर आली. ते बघून माझ्या नंदेने तोंडावर हात ठेवला. "अगं रुचिका वहिनी, एवढ्या लहान वयात काय झालं की तुझी मुलगी लंगडत आहे? देव न करो ती कदाचित अपंग झाली असेल." माझ्या नंदेने जे सांगितले ते ऐकून माझे हृदय तुटले. तिला नेहमीच तिच्या मुलींचा अभिमान होता. इतरांच्या मुलीबद्दल ती असेच बोलायची. मी म्हणाले, "उर्मिलाताई, असे काही नाही. आज माझ्या मुलीची तब्येत जरा ठीक नाही." माझ्या नंदेने इकडे तिकडे नजर फिरवली आणि माझ्या मुलीकडे तिच्या अवस्थेवर आनंदी असल्यासारखे वाईट नजरेने पाहिले. मी माझ्या मुलीला खोलीत जाऊन तयार होऊन येण्यास सांगितले. मग बराच वेळ गेला. माझी मुलगी खोलीतून बाहेर आली नाही. तेव्हा मला तिच्या खोलीत जाण्यास भाग पडले. पण समोरचे दृश्य पाहून मला आश्चर्य वाटले. मी माझ्या मुलीच्या उशीकडे पाहिले तेव्हा माझे डोळे पाणावले. माझी मुलगी माझ्याशी एवढं खोटं बोलू शकेल याची मी कल्पनाही करू शकत नव्हते. पण त्यावेळी उर्मिलाताई मला हाक मारत होत्या, त्यामुळे मी गप्प राहिले. मी माझ्या मुलीला काहीच विचारले नाही. माझी मुलगी तिच्या खोलीतल्या बाथरूममध्ये तयार होत होती. काही वेळाने ती बाहेर आली तेव्हा तिने खूप छान कपडे घातले होते. हे कपडे बघून मी खूप अस्वस्थ झाले. साहजिकच माझ्या मनात पहिला विचार आला की हे कपडे मी माझ्या मुलीला कधीच घेऊन दिले नव्हते. हे नवीन कपडे आहेत. मी ते याआधी पाहिलेही नाही किंवा माझ्या मुलीनेही मला याबद्दल कधी सांगितले नाही. मला असे वाटले की ते कपडे तिला कोणीतरी दिले आहेत. पण मी माझ्या नंदेमुळे शांत बसले. ती माझ्या मुलीकडे बघू लागली आणि म्हणाली, "खूप छान. तुझी मुलगी खूप सुंदर आहे. तिला कोणाची दृष्ट लागू नये." असे बोलून ती चिडून हसली. मला समजले नाही तिला काय म्हणायचे आहे. काही वेळाने ती उठून निघून गेली. मी माझ्या मुलीला फटकारले की, "हे कपडे कुठून आणलेस? मी ते तुला हे कपडे घेऊन दिले नाहीत." यावर ती म्हणाली, "आई, तू पण कमाल करतेस. मी कॉलेजला जाते. तिथे माझी एक मैत्रीण खूप श्रीमंत आहे. मीनाक्षीबद्दल मी नुकतेच तुला सांगितले होते ना. तेव्हा माझ्या वाढदिवशी तिने मला हे कपडे गिफ्ट केले होते." यावर मी तिला म्हणाले, "बरं, तुम्हाला हे आधी सांगायला हवं होतं. मी तुला उर्मिलाताईंसमोर विचारले असते तर काय झाले असते?" मग माझी मुलगी मला म्हणाली, "मम्मी, उर्मिला आत्या तू समजते त्याप्रमाणे इतक्या वाईट नाही. त्यांना आपली सर्व कठीण परिस्थिती समजते." मला माझ्या मुलीचे बोलणे ऐकून आणखीनच राग करायचा नव्हता, म्हणून मी शांतपणे माझ्या कामात व्यस्त झाले. पण नंतर एक विचित्र घटना घडली. त्या दिवशी माझी मुलगी कॉलेजला जाण्याबद्दल बोलली नाही, तर घरीच राहिली. ती म्हणाली की, "आज मी खूप थकले आहे, मला आराम करायचा आहे." माझ्या मुलीने घरचे कोणतेही काम केले नाही आणि ती थकून जायची. त्यामुळे ती का थकते म्हणून मला तिच्यावर संशय येऊ लागला. सकाळी तिला जाग आली तेव्हा तिची अवस्था विचित्र होती. दुसऱ्या दिवशीही तेच घडले. सकाळी 10 वाजेपर्यंत ती झोपली होती. मात्र माझी मुलगी जेव्हा कॉलेजला जायची तेव्हा ती पहाटे 5:30 वाजता उठायची. पण आता तिची परिस्थिती बदलली होती. ती रात्री उशिरापर्यंत जागी राहायची आणि सकाळी उशिरा उठायची. मी माझ्या मुलीला याबद्दल काही प्रश्न विचारले नाही, पण एके दिवशी सकाळी उठल्यावर ती अशीच लंगडत चालत येत होती. त्यावेळी आमच्या घरी कमलाताईही बसल्या होत्या. कमलाताई मला काहीतरी विचारायला आल्या होत्या. एकेकाळी आम्ही दोघे एकत्र काम करायचो. मग मी नोकरी सोडली आणि ती या कामात पुढे गेली. आज जेव्हा ती मला काही औषधी वनस्पती वापरण्याबद्दल विचारायला आली होती तेव्हा तिची नजर माझ्या मुलीवर पडली. तेव्हा तिनेही तोंडावर हात ठेवला. ती म्हणाली, "बेटी, मला पाणी आण." मला समजले की तिला माझ्याशी एकटे बोलायचे आहे. मी माझ्या मुलीला खोलीत जाण्यास खुणावले.
ती खोलीत गेली तेव्हा कमलाताई माझ्याशी गुप्त स्वरात बोलली की तू एका मुलीची आई असूनही डोळे मिटून कशी काय राहू शकतेस? तुला तुझ्या मुलीची अवस्था दिसत नाही का? तू काहीतरी विचार करायला हवा. ती एक तरुण मुलगी आहे. तुला तिच्या प्रत्येक हालचालींवर, तिच्या पावलावर लक्ष ठेवावे लागेल. देव न करो उद्या काही दुर्घटना घडली तर दोष कोणाला देणार? तुझी मुलगी काय करते, कुठे जाते त्यावर लक्ष ठेव. आता तिची अशी अवस्था का आहे? ती विवाहित मुलीसारखी वागू लागली आहे. तिचे कपडे बघ, तिच्या चालीकडे बघ. मला तुझ्या मुलीच्या डोळ्यात एक विचित्र भाव दिसत होते. मला ते खूप विचित्र वाटले. कमलाताई डोळे वाचू शकणाऱ्या स्त्री होत्या. मुलीची चाल बघून त्या समजून जायच्या की तिचे कोणासोबत संबंध आहे की नाही. त्यांनी माझ्या मुलीबद्दल झाकलेल्या शब्दात जे काही सांगितले त्यामुळे माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी ठरवलं की मी माझ्या मुलीवर रात्रंदिवस लक्ष ठेवणार आहे. मी तिचा पाठपुरावा करेन आणि ती काय करते ते बघेन. माझी मुलगी दुसऱ्या दिवशी सकाळी उठली तेव्हा ती तशीच होती. परिस्थिती खूपच वाईट होती. ती म्हणाली, आई, माझ्या अंगभर वेदना होत आहेत. मला तेलाने मसाज कर. मी म्हणाले, ठीक आहे. जेव्हा मी गरम तेल घेऊन माझ्या मुलीच्या खोलीत आले तेव्हा काहीतरी विचार करून तिने मला मालिश करण्यास नकार दिला. ती म्हणाली, मम्मी राहू दे. माझे दुखणे थांबले आहे. तू मला मालिश करू नको, जा इथून. माझ्या मुलीच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता पाहून मला समजले की तिला तिचे अस्तित्व मला दाखवायचे नाही. मी काहीतरी ओळखेन असा धोका नक्कीच तिला होता. म्हणूनच ती माझ्यापासून खूप काही लपवत होती. पण माझ्या मुलीचे लग्न झालेले नाही आणि कोणाशीही तिचे काही संबंध नव्हते. मग ती विवाहित स्त्रीसारखी का वागत होती? तू तुझ्या मुलीवर लक्ष ठेव असे कमलाताईंचे शब्द मला आठवले. म्हणून मी माझ्या मुलीला म्हणाले की आज मी फक्त तुझ्या खोलीतच झोपेन. म्हणूनच तू खोलीचा दरवाजा उघडा ठेव. माझे म्हणणे ऐकून तिचा चेहरा उतरला आणि म्हणाली, ठीक आहे. मग 1-2 तासांनी मी माझे काम पूर्ण केले आणि माझ्या मुलीच्या खोलीत परत आले तेव्हा मला दिसले तिने दरवाजा आतून बंद केला होता. मला खूप आश्चर्य वाटले आणि रागही आला. मी दार वाजवू लागले पण ती झोपली होती. तिने दार उघडलेच नाही. आता रागामुळे माझी अवस्था वाईट झाली होती आणि माझी शंका ही वाढत चालली होती. जर एखाद्या तरुण मुलीने विनाकारण तिच्या खोलीचे दार बंद केले तर तिचे आई वडील तिच्याबद्दल चांगले विचार कसे करतील? मग सकाळी उठली तेव्हा माझी मुलगी पुन्हा त्याच परिस्थितीत होती. काही काळापासून माझ्या मुलीने कॉलेजला जाण्यासाठी दुपारी 1-2ची वेळ ठरवून दिली होती. पूर्वीप्रमाणे ती सकाळी उठून कॉलेजला जात नसे. मला तिची ही गोष्ट आवडली नाही आणि त्याचे कारणही समजले नाही. मला वाटले की रात्री माझ्या मुलीच्या खोलीत झोपण्यापेक्षा हेच चांगले होईल की मी तिच्या मागे कॉलेजला जावे. ती कॉलेजमध्ये शिकायला जाते की नाही कुणास ठाऊक. त्याच दिवशी मी ठरवलं की मी माझ्या मुलीचा पाठलाग करायचा. जेव्हा ती तोंडाला स्कार्फ बांधून घराबाहेर पडली तेव्हा मीही स्वतःभोवती काळी चादर गुंडाळून तिच्या मागे गेले. माझी मुलगी माझ्यामध्ये दुसरीकडे कुठेतरी जात होती. कॉलेजला जाण्यासाठी दुसरा रस्ता होता. तेव्हा माझ्या मुलीने रिक्षा थांबवली, त्याला पैसे दिले आणि रिक्षात बसून कॉलेजला निघाली. मला आश्चर्य वाटले की माझ्या मुलीला इतके पैसे कसे मिळाले की ती रिक्षावाल्यालाही पैसे देते. मी तर तिला स्वतःवर खर्च करण्यासाठी कधीही पैसे दिले नव्हते. मग मी पण रिक्षा थांबवली आणि तिचा पाठलाग केला. माझी मुलगी कॉलेजमध्येच उतरली आणि ती सरळ कॉलेजला जात होती. मी तिच्या पाठीमागे कॉलेजमध्ये आली. मग मी विचार केला की तिच्या शिक्षकांजवळ तिच्याविषयी विचारपूस करावी. जर मी तसे केले तर त्याने मला तिच्याबद्दल काही माहिती मिळेल. मी स्टाफ रूममध्ये गेले. तिथे एकच शिक्षिका बसली होती. तिचे नाव होते वंदना. मी तिला खूप दिवसांपासून ओळखत होते. मी तिला विचारले, तुम्ही अजूनही चांदणीला शिकवतात का? ती नाही म्हणाली. पूर्वी चांदणी सकाळच्या शिफ्टमध्ये अभ्यास करायची म्हणून मी तिला शिकवायचे, पण आता ती संध्याकाळच्या शिफ्टमध्ये अभ्यास करते. त्यामुळे मला तिच्याशी बोलता येत नाही. परंतु मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे. हे ऐकून माझे कान उघडले. मी म्हणाले, मी कॉलेजला त्यासाठीच आले आहे. मला हे जाणून घ्यायचे आहे की माझी मुलगी कोणत्याही अवांछित कार्यात पडली आहे का, की कोणत्या मुलाच्या प्रेमात पडली आहे. तुम्ही माझ्या मुलीला चांगले ओळखतात. मी याबद्दल इतर कोणाशीही बोलू शकत नाही कारण हा माझ्या मुलीच्या सन्मानाचा विषय आहे. माझ्या मुलीने असे काही केले नाही, पण तरीही मी तिची आई आहे. मला तिची खूप काळजी वाटते. मला माझ्या मुलीबद्दल प्रत्येक प्रकारची माहिती हवी आहे. माझ्या मुलीबद्दल तुम्हाला काय माहीत आहे ते तुम्ही मला सांगा. माझ्या बोलण्याने तिला काळजी वाटू लागली आणि ती म्हणाली की मी तुम्हाला एकच गोष्ट सांगू शकते की तुमची मुलगी कॉलेजमध्ये असं काही करत नाही. मात्र काही काळापासून तिच्यात विचित्र बदल होऊ लागले आहेत. तिच्या डोळ्यात अनेकदा झोप असते. ती रात्री घरी झोपतच नाही असे वाटते आणि लंगडत चालते. ती सांगते की माझ्या अंगभर वेदना होत आहेत. मी आजारी आहे.
कृपया मला सुट्टी द्या, पण त्यापूर्वी तुमची मुलगी खूप जबाबदारीने कॉलेजला यायची, अभ्यास करायची. कॉलेजचा विचार केला तर आमच्या कॉलेजचे नियम खूप कडक आहेत. आम्ही मुलींना बाहेर पडू देत नाही. जर एखादी मुलगी न सांगता कॉलेजला येणं बंद करते, तेव्हा आम्ही त्याच दिवशी तिच्या पालकांना कळवतो की आज तुमची मुलगी कॉलेजला आली नाही. ती कॉलेजमध्ये अशा गोष्टी करत नाही. तुम्हाला तुमच्या मुलीची काळजी वाटत असेल तर तुम्ही तिला घरी बघा. ती घरी काय करते, ती कशी राहते, आणि हो, तुम्ही तिच्यासोबत रात्री तिच्या खोलीत झोपले पाहिजे. मला असे वाटते की ती रात्री व्यवस्थित झोपत नाही. तुम्ही तुमच्या मुलीसोबत तिच्या खोलीतच झोपतात ना? मी नाहीमध्ये मान हलवली. मी म्हणाले की माझ्या मुलीची खोली वेगळी आहे. आता ती म्हणते की मी मोठी झाली आहे, मला माझ्या वस्तू ठेवाव्या लागतात आणि त्यासाठी मला वेगळ्या खोलीत झोपायचे आहे, म्हणून आम्ही तिला वेगळी खोली दिली आहे. माझे ऐकून वंदना मॅडमांनी डोके धरले आणि म्हणाल्या, ताई, या वयात मुलींना वेगळी खोली दिली जात नाही. त्यांच्यासोबत राहावे लागते. त्यांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवले जाते, जेणेकरून ती त्यांच्या पालकांचा सन्मान वाया घालवू नये. त्यांचे बोलणे ऐकून मी थरथर कापले. मी माझ्या मुलीची चौकशी पूर्ण केली होती, पण इथून चांदणीच्या शिक्षिकेने मला जे सांगितले ते सुद्धा विश्वास ठेवण्यासारखे होते. सकाळी जेव्हा मी माझ्या मुलीच्या खोलीचे दार उघडले, तेव्हा उशीखाली असलेले दृश्य मला आठवू लागले. तिथे 500 रुपयांच्या नोटा पडलेल्या होत्या, पण त्यावेळीही माझ्या मुलीकडे इतके पैसे कुठून आलेत हे मला समजले नाही. अशा परिस्थितीत मी तिला 100 रुपये द्यायचे नाही. घरी आल्यावर माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. माझ्या मुलीला हे पैसे कुठून मिळाले, ती कोणत्या कामात गुंतलेली आहे याचा मी विचार करू लागले, पण मी तिच्याशी थेट बोलू शकले नाही. रात्र निघून गेली आणि सकाळ झाली तेव्हा पुन्हा माझ्या मुलीची तीच अवस्था पाहून मी मनाशी ठरवलं की मी आज दिवसभर माझ्या मुलीसोबत राहीन आणि रात्री तिच्या सोबतच झोपेन. माझी मुलगी कॉलेजमधून आल्यानंतर सर्व कामं करून मी मोकळी होते. मी बहाणा करून तिच्या खोलीत गेले. मी विचार केला की आज मी माझ्या मुलीची खोली स्वच्छ करेन, जेणेकरून मला आणखी काही माहिती मिळेल. मी तिच्या खोलीत गेले तेव्हा माझी मुलगी माझ्याकडे बघू लागली आणि म्हणाली, काय झालं मम्मी, तुला काही हवे आहे का? मी म्हणाले, काही नाही, पण मला तुझी खोली स्वच्छ करायची होती. यावर चांदणी उभी राहिली आणि म्हणाली, मम्मी, तू या गोष्टी करायला उरली आहेस का? आता मी असताना सुद्धा तू माझी खोली साफ करशील? तू बस, मी तुझ्यासमोर माझी खोली साफ करेन. असे म्हणत चांदीने माझ्या हातातून झाडू घेतला. तिने मला बेडवर बसवले आणि स्वतः झाडू लागली. माझी नजर फक्त चांदणीच्या खोलीवर होती. मी आजूबाजूला बघत होते. मला नवीन कपडे दिसत होते. मी चांदणीचे कपाट उघडले तेव्हा चांदणी लगेच माझ्याजवळ आली आणि विचारले, मम्मी, तुला काय हवे आहे? मी तिला झटकले आणि म्हणाले, तुला काय करायचे आहे? ही माझ्या मुलीची खोली आहे. त्यात काय आहे ते मला दिसत नाही का? मी वॉर्डरोब उघडला तर त्यातही नवीन कपडे होते. इतके नवीन कपडे लटकलेले पाहून मला धक्काच बसला. चांदणीच्या शिक्षिकेने तुमच्या मुलीची कोणीही श्रीमंत मैत्रीण नाही असे सांगितले होते, ते मला आठवले. म्हणजे वाढदिवसाची गोष्टही खोटी होती. माझ्या मुलीने मला सांगितले होते की हे कपडे तिला तिच्या एका मैत्रिणीने दिले होते, पण तसे काही नव्हते. माझ्या मुलीने अजूनही उशीखाली काहीतरी लपवले होते. मी उशी उचलली तर त्यात मेकअपचे सामान होते. मुलीच्या चेहऱ्याचा रंग मावळू लागला. हे सगळं कुठून आलं असं मी विचारल्यावर ती म्हणाली, मम्मी, तू रागवू नकोस. खरं तर मी बाहेर शिकवणी शिकवते. मी मुलांकडून पैसे घेते तेव्हा अशा वस्तू आणते आणि हे सर्व कपडे मी विकत घेतले आहेत. हा मेकअपही इतका महाग नाहीये. आई, तो फक्त माझा छंद आहे. तुला तर माहीत आहे की मी फक्त कॉलेजला जाते आणि संध्याकाळी घरी येते. मला आनंद देणारे दुसरे काहीही मी करत नाही. मी मुलींसोबत फिरायलाही जात नाही. आई, तू माझ्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि तू माझ्याकडे अशा संशयास्पद नजरेने पाहत आहे जणू मी मोठी चोर आहे. मी काही चोरी केले नाही. मी तुझ्याकडून काही चोरले नाही. यावर मी म्हणाले, ठीक आहे, आज मी तुझ्या खोलीत झोपेन. तुझे बेड आरामदायी आहे. हे ऐकून माझी मुलगी खूप अस्वस्थ झाली. ती म्हणाली, आई, मला एकटी झोपायची सवय आहे. मी रात्री खूप उशिरापर्यंत जागे राहते. तू इथे झोपून काय करणार? मी म्हणाले, नाही, काहीही झाले तरी मला इथेच झोपायचे आहे. माझी मुलगी म्हणाली, ठीक आहे, तू झोप. तू खूप थकली असशील ना, मी तुझ्यासाठी दूध घेऊन येते. माझी मुलगी स्वयंपाकघरातून परत आली तेव्हा तिच्या हातात दुधाचा ग्लास होता. मी म्हणाले, हे काय आहे? तेव्हा ती म्हणाली, तू खूप थकली आहेस म्हणून मी तुझ्यासाठी हे दूध आणले आहे. तेव्हा ती म्हणाली, तू थकली आहेस म्हणून मी तुझ्यासाठी हे दूध आणले आहे आणि ते तुला प्यावेच लागेल. माझ्या मुलीच्या सांगण्यावरून मी एक ग्लास दूध प्यायले,
पण त्यानंतर मला शांत झोप लागली. डोळे उघडले तेव्हा 6-7 तास निघून गेले होते. ते मला कळलेच नाही. मला खूप राग आला की मी माझ्या मुलीच्या खोलीत झोपले होते, जेणेकरून मी रात्री तिच्यावर लक्ष ठेवू शकेन. पण तिने मला दूध पाजले आणि झोपवले. आता मी डोळे उघडले तर ती माझ्यासमोर बसली होती. तिने चमकदार पांढरे कपडे घातले होते. तिचे रूप पाहून मला आश्चर्य वाटले. मी म्हणाले, "तू एवढ्या पहाटे का तयार झालीस?" ती म्हणाली की "आई, सकाळीच तर तयार होतात." मग नंतर ती अशी काही बोलली की मी आश्चर्यचकित झाले. ती म्हणाली की "आई, चांगला मुलगा शोध आणि माझे लग्न कर. माझा हुंडाही मी काढेन. मुलांना शिकवणी देऊन माझा प्रत्येक खर्च मी भागवेल. पण मला तुझ्या इतर मुलींसारखे ओझे समजू नको." माझ्या मुलीचे हे ऐकून मला तिच्याबद्दल खूप संशय आला. माझी मुलगी इतक्या लहान वयात लग्नाबद्दल बोलत होती. तिच्या वागण्यात कसलाही संकोच किंवा लाज नव्हती आणि ती अगदी धीटपणे हे सांगत होती. दुसऱ्या दिवशी मी खूप अस्वस्थ होते. त्याच दिवशी माझी एक बालपणीची मैत्रीण शीतल आमच्या घरी आली. तिची प्रकृतीची विचारपूस करून मी म्हणाले, "तू कशी आलीस ते सांग." ती म्हणाली, "मी तुझ्या मुलीचं नातं माझा मुलगा रोहनसाठी मागायला आले आहे." मी म्हणाले, "तू शुद्धीत तर आहेस ना? तुझा मुलगा रोहन खूप घाणेरड्या गोष्टी करतो आणि तुला असे वाटते की मी माझ्या मुलीचे लग्न रोहनशी करून देऊ." माझ्या मैत्रिणीबद्दल सांगायचे तर तिचे लग्न झाल्यावर ती एक अशा घरात गेली ज्याचे काम नाचणे आणि गाणे होते. नाचण्यात आणि गाण्यात त्यांना नेहमीच आनंद वाटायचा. माझ्या मैत्रिणीने सांगितले होते की आता माझे पती माझ्यासाठी ही नोकरी सोडतील. लग्नानंतर काही दिवसांनी शीतलच्या पतीने पुन्हा हेच काम सुरू केल्याचे समोर आले आणि आता शीतललाही या कामात सामावून घेतले आहे. ते ऐकून आम्हाला खूप वाईट वाटले. मलाही शीतलशी काही घेणं देणं नव्हतं, पण तरीही शीतलने काही ना काही करून माझ्याशी मैत्री जपली. ती आमच्या घरी येत राहायची. माझ्या मुलीसाठी तिचा मुलगा रोहनचं नातं घेऊन आली होती. मला खूप विचित्र वाटलं. याआधी शीतलला आमच्या घरात नातं मागण्याची हिंमत नव्हती, पण आज तिची माझ्या घरी येण्याची हिंमत कशी झाली? उंबरठ्यावर उभं राहून ती मला आव्हान देत होती आणि माझ्या मुलीचं नातं विचारत होती. मी विचारले, "तू हे सर्व का बोलत आहेस?" ती म्हणाली, "कारण तुझी मुलगी देखील आमच्यासारखीच आहे. ती आमच्यासोबत काम करते आणि मी तिला रोज रात्री घेऊन जाते. ती घुंगरू बांधून तासनतास नाचते. मी तुला असेच सोडून देईन असे तुला वाटले होते का? मी माझा पूर्ण बदला तुझ्याकडून घेतला आहे. मला आठवतंय, माझ्या लग्नाच्या सुरुवातीच्या काळात तूच मला नाचणारी, गाणारी, नाही नाही त्या प्रकारचे शब्द बोलायची. आता तुला कळेल की आपल्यावर प्रेम करणारे लोक जेव्हा समाजात योग्य दृष्टिकोनातून स्वीकारले जात नाही अशा एखाद्या कामात सहभागी होतात, तेव्हा माणसाला किती वेदना होतात. जेव्हा तू माझ्या लग्नाला विरोध केलास तेव्हा मलाही तेच वाटले. आता गप्प बस आणि तुझ्या मुलीचे लग्न रोहनसोबत लावून दे, नाहीतर तुझे खूप वाईट होईल. मान वर करून तू आयुष्य जगू शकणार नाही. माझा रोहन तुझी मुलगी आता तर स्वीकारेल, पण नंतर नाही." हे ऐकून मला पश्चाताप, असहायता, अजून बरेच काही वाटत होते. पण आता शीतलचे म्हणणे स्वीकारण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. कारण जेव्हा आपल्याच मुली कलंकित निघाल्या, तेव्हा माणूस कोणा दुसऱ्याला दोष देऊ शकत नाही. तर मित्रांनो, स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो. आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.